का बयान ना सुधरेगा, हमारे अल्फाज से वो जबान में ला भी नहीं सकते, क्या हिसाब से वो बात कर रही और देश के अंदर किस तरीके से मुसलमानों को टारगेट करेगा, ये लोग देखे जाते हैं। कांग्रेस का पार्टी का इतिहास की कागज देखो, कांग्रेस पार्टी जब जब चुनाव आया, आवाम के बीच में जब जाती, आवाम से जब वोटर मांगती, हमें क्या करती, हमारे प्रोग्राम बताती, हमें हुकूमत की, हमें लोग क्या करें, आने वाले दिनों के अंदर हमारी हुकूमत है तो हमें क्या करती, देखो हमें प्रोग्राम बता हमारा वोट लेते हैं। कांग्रेस का पार्टी का 70 साल का इतिहास निकाल देखो, ये बीजेपी वाले क्या करते बोलो, हिंदू मुसलमान, हिंदू, उनके पास क्या भी प्रोग्राम नहीं था। अगर प्रोग्राम रहेगा ना, क्या तो गड़बड़ है तो देश के वास्ते, डीजल का रेट क्या है मालूम, पेट्रोल का रेट क्या है तो मालूम, गैस का रेट तुम्हें क्या है मालूम, और डॉलर का रेट क्या है मालूम, 15 लाख रुपए काला धन ले क्या होगा, 15 लाख में अकाउंट में तो बने 15 पैसे नहीं डाले, वो सब तुम्हें मालूम है। इन्हें प्रोग्राम क्या भी नहीं उनके पास, सिर्फ क्या कर रहे हो, हिंदू मुसलमान, हिंदू मुसलमान लगा को नफरत रखी डाल को उन्हें वोट लेने की जरूरत कोई नहीं, ना उनको हिंदू भी हिंदू होना, ना उनको मुसलमान होना, उनको क्या होना बोला, खाली पावर होना। लगा तो हमारे भाई को मोहब्बत, हमें जो मोहब्बत से जीनी, लगा तो नफरत आगे डालने की कोशिश करी। मैं भी अलग ಈ ಬಿಜೆಪಿ ನಮ್ಮ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದ ನಾವು ಇತಿಹಾಸ ತಗಿ ಯಾವ ಯಾವ ಚುನಾವಣೆ ಬಂದಿದೆ, ನಾವೇನ್ ಮಾಡ್ತೀವಿ, ಜನಗಳು ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಮತ ಕೇಳಕ್ ಹೋದ್ರೆ ನಮ್ಮ ಸಾಧ್ಯ ತೋರಿಸಿ ನಾವು ಮತ ಕೇಳ್ತೀವಿ. ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರ ಇತ್ತು, ನಾವೇನ್ ಮಾಡಿದೀವಿ, ಇನ್ನು ಮುಂದೆ ಸರ್ಕಾರ ಬಂದ್ರೆ ನಾವ್ ಏನ್ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತ ತೋರಿಸಿ ನಾವು ಮತ ಕೇಳ್ತೀವಿ. ಬಿಜೆಪಿ ಅವರು ಯಾವತ್ತೂ ಹಂಗ್ ಮಾಡಿಲ್ಲ. ಏನಿದ್ರೆ ಸಾಧ್ಯನೇ ಸೊನ್ನೆ, ಏನ್ ಕೆಲಸನೇ ಮಾಡಿಲ್ಲ ಅವರು, ಸಾಧ್ಯ ಏನಿದೆ ಸೊನ್ನೆ, ಬರೇ ಹಿಂದೂ ಮುಸಲ್ಮಾನ್, ಹಿಂದೂ ಮುಸಲ್ಮಾನ್. ನನ್ನೊಂದಿಗೆ ನಾನು ಬಹಳ ದೇಶಕ್ಕೆ ಹೋಗಿದ್ದೀನಿ ಸರ್, ನಮ್ಮ ದೇಶ ಬಿಟ್ಟು ಬೇರೆ ದೇಶಕ್ಕೆ ಹೋಗಿದ್ದೀನಿ. ನನ್ನ ಅನಿಸಿಕೆ ನಮ್ಮ ದೇಶದಲ್ಲಿ ಪರ್ಟಿಕ್ಯುಲರ್ಲಿ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಹಿಂದೂ ಹಿಂದೂ ಮುಸಲ್ಮಾನ್ ಸಿಖ್ ಇಸಾಯಿ ಅಣ್ಣ ತಂದಿರೋದು ಯಾವುದೇ ಇಲ್ಲ. ಹಿಂದೂ ಮುಸಲ್ಮಾನ್ ತಂದಿರೋದು ದೇಶದಲ್ಲಿ ಅವ್ರು ನಮ್ಮ ಇಸ್ಲಾಂ ಧರ್ಮ ಸರ್, ನಮ್ಮ ಗುರುಗಳು ಹಿಂದೆ ಕೂತಿದ್ದಾರೆ, ಹಿಂದೂ ಗುರುಗಳು ಹಿಂದೆ ಕೂತಿದ್ದಾರೆ, ಬಹಳ ಜನ ದೊಡ್ಡವರಿದ್ದಾರೆ. ನಮ್ಮ ಇಸ್ಲಾಂ ಧರ್ಮದಲ್ಲಿ ನಮಗೆ ಜಾತಿ ಭೇದ ಮಾಡಿ ಅಂತ ನಮ್ಮ ಇಸ್ಲಾಂ ಧರ್ಮ ಯಾವತ್ತೂ ನಮ್ಗೆ ಹೇಳ್ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ. हमारा इस्लाम सिखा को देखिए, ताजुब करो, नफरत की करो, हमारा इस्लाम सिखाया. हमारा इस्लाम क्या सिखाता है, सो मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना. हिंदी है हम, हिंदुस्तान हमारा साम्राज्य होती अच्छा. हिंदुस्तान बीजेपी का है, मुल्क को आजादी लाने वाला मुसलमान, मुल्क को आजादी लाने वाला मुसलमान. आज भी जाको इंडिया गेट के अंदर वोट के अंदर देखो, शहीदा की लिस्ट के अंदर 70% मुसलमान सीनियर में बनेगा को आजादी देने का पीठ पे हमें बोली सीनियर में बनेगा को ये आजादी ले तो ये देश हमारा, देश हमारा, देश हमारा ನಾವೆಲ್ಲ ಸೇರಿ ಸ್ವಾಮಿ ಇದ್ದದಿಲ್ಲ, ನಾವು ಎಲ್ಲ ಸೇರಿ ಕಾರ್ಯ ಮಾಡಿ ಈ ದೇಶದ ಬಿಜೆಪಿ ತಂದಿಲ್ಲ. ये पठान बात करे, ಏನು ಆಗಲ್ಲ. ದೇಶ ನಮಗೆ ಗೌರವ, ನಮಗೆ ನಾವೆಲ್ಲ ಒಂಥರ ಪ್ರೀತಿಯಿಂದ ಅನ್ನ ತೊಂದರೆಗೆ ನಮ್ಮ ದೇಶದ ಬಗ್ಗೆ ನಾವು ಅಭಿಮಾನ ಇಟ್ಕೊಂಡು ನಾವೆಲ್ಲ ಇಲ್ಲಿ ಆಗ್ತಾ ಇದೀವಿ. ಈ ಬಿಜೆಪಿ ಬಂದು ಹಿಂದೂ ಮುಸಲ್ಮಾನ್, ಹಿಂದೂ ಮುಸಲ್ಮಾನ್ ಎಲ್ಲ ಒಂದ್ ಕಡೆ दुख होता जी, दर्द होता जी, दर्द होता, दुख होता. कई समस्या करी उनकी सियासत की उन्होंने चलाने के वास्ते. अब देखिए में 2023 से पहले कौन सी हुकूमत थी, कौन सी हुकूमत थी, 2023 से पहले कांग्रेस हुकूमत आने के पहले कौन सी हुकूमत थी. वो हुकूमत के अंदर तुम्हें लोग अमन सुकून से देखेंगे, अमन सुकून से थे. क्या क्या मसले, हिजाब पहले इसका मसला है, हिजाब का मसला आया, पर हालात का मसला ले गए, लाउड स्पीकर का ले गए. जाते जाते जो है हमारा रिजर्वेशन, बोल के रिजर्वेशन वीरप्पा मोदी 6% रिजर्वेशन का रेकमेंड करते वोटे को हुकूमत चलेगी. तो देवेगौड़ा साहब चीफ मिनिस्टर ने हमारा 6% गिर गया, 4% रिजर्वेशन अपना दिए. कब दिया था, 30 साल पहले. जाते जाते भी वो रिजर्वेशन देने को चले गए. बीजेपी ने वो रिजर्वेशन निकालता रहे.
निकाले कि नहीं निकाले? हमें अमन सुकून से थे, गोटे पर क्या क्या डरता हुआ होता कि आज कांग्रेस की हुकूमत है, मैं कांग्रेस के अंदर सब कुछ छोड़ा, सब कुछ करने को बोल देते हैं। आज कांग्रेस